नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की एक सत्य परिस्थिती घटना माझ्यासोबत घडली. जे की सातारा बस स्टँड आहे. त्या ठिकाणी मी काल भेट दिली आणि तिथे प्रामुख्याने शौचालयात जात असताना मी बघितलं की तिथे खूप अस्वच्छता होती आणि महिलांचा वॉशरूमसुद्धा खूप अस्वच्छता होती, कचरा, खूप साऱ्या गोष्टी आणि तरी तिथे ते लोकं टॉयलेटचे ₹5, बाथरूमचे ₹10 असे प्राइसेस त्यांनी ठरवलेले. ठीक आहे. तर ही अस्वच्छता पाहून मग मला विचार पडला की मी एक व्हिडिओ बनवावा आणि त्यावरती मी व्हिडिओ बनवला. तर तो व्हिडिओ मी पण तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये पुढे. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर मग तुम्हाला कळेल की तिथली परिस्थिती काय आहे आणि व्हिडिओ बनवल्यानंतर तिथे पाण्याचा सप्लाय नव्हता आणि काहीच नव्हतं. तर तिथे गुड्डू कुमार ह्या माणसाशी माझी भेट झाली. तो तिथला इन्चार्ज होता आणि तो माझ्याशी बोलत होता की व्हिडिओ बनाओ, क्या होगा, कुछ नहीं होगा, ऐसा वैसा. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. व्हिडिओ ॲक्च्युली माझा अर्धाच बनलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन पुढे याच्यामध्ये. कुठे कसा कुठे पाणी कुठे? हा पाणी कुठे? पाणी आता चालू होतं टँकर आलं होतं कधी आता चालू आहे? आता चालू होते टँकर संपले होते आत्ता कुठे चालू होतं? हा? चालू करा. तुम्ही काय बोलला की घाण आहे घाण बघा ना घाण कुठे आहे? घाणच तर आहे. हे काय? काय सगळं- हे बेसिन काय? इकडे 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 इकडे. काय झालं? हे बेसिन काय? काय हे बेसिन कुठे? काय ही घाण नाही तर काय? काय निघालतो का ना कधी काढताय? लेडीजला तुम्ही सांगितलं की काय घाण आहे घाण बघा ना कुठे आहे घाणची हा नाही म्हणून तर बोलतोय. आम्ही तर एक माणूस ही काय- आला का? ही साफसफाई कधी केली तुम्ही? हा काय झालं बघा ना हा? काय झालं घाण कुठे आहे मग काय आहे? वास जातो का वास जातो एक- वास तर येतो. आत येणार का पाऊल ठेवणार की जागा नाही? तुमचं नाव काय? हा? गुड्डू कुमार काय? गुड्डू कुमार गुड्डू कुमार. हो. ठीक आहे. खरं. काय नाव आहे? गुड्डू कुमार तुमचं नाव काय आलं मला? सातारा नगर परिषद ना. ठीक आहे. तर माझे महाराष्ट्र शासन आणि परिवहन मंत्री माननीय मंत्री प्रताप सरनाईक सर यांना विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष घालावे आणि लवकरात लवकर जे काही सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात त्या कराव्या. कारण का मी त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत की ते खूप सातत्याने काम करत असतात आणि त्यांनी खूप साऱ्या ठिकाणी MICTCला डेव्हलप करण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि आत्तासुद्धा MICTC डेव्हलप होत आहे. पण स्टील साताऱ्यामध्ये जर बघितलं तर शौचालय आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप अस्वच्छता वाटते. त्यामुळे प्रवाशांना ट्रॅव्हल करण्यासाठी थोडं अनकम्फर्टेबल फील होतं. तर माझी सरनाईक सरांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष घालावे आणि तिथल्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या. धन्यवाद.